press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 7 के 7वां पाठ है पापा खो गए। इस पाठ को आज हम सीखेंगे। इस पाठ के जो लेखक के नाम है विजय तेंदुलकर जी। विजय तेंदुलकर जी के जन्म 6 जनवरी 1928 में हुआ। ये एक जो मराठी नाटककार है, यानी मराठी लैंग्वेज की जो नाटककार हैं, विजय तेंदुलकर जी एक ये तो फिल्मों में और टीवी में काम किए हैं। जो टीवी के लिए पटकथा लेखक के काम किए हैं, पटकथा लेखक यानी स्क्रिप्ट राइटर के काम किए हैं। और ये एक सामाजिक जो पत्रकार है, यानी जो सोशल नोटर है और राजनैतिक पत्रकार हैं। भारतीय नाट्य और साहित्य प्रपंच में विजय तेंदुलकर जी के नाम जो अग्रस्थान पर लिया जाता है। समझ में आए ना बच्चों? देखिए बच्चों, पापा खो गए ये एक नाटक है, एक ड्रामा है। आप सभी ने आपके जो शाला वार्षिकोत्सव में या किसी भी जो कंपटीशन में जो हिस्सा लिए होंगे, भाग लिए होंगे, है ना, वहाँ आप एक एक पात्र को चुनकर एक एक पात्र के जो डायलॉग्स को बोले हैं, है ना। इसी तरह लेकिन आपको जो ऐसे जो पात्रों में कुछ निर्जीव वस्तुएं आते हैं तो आप क्या करते हैं? निर्जीव वस्तुओं के जो मॉडल बना के आप, फॉर एग्जांपल, आपको कुछ कंप्यूटर का पात्र इसमें रहती है। कंप्यूटर उस नाटक में बात करती है तो आपको कंप्यूटर जैसे जो मॉडल बना के इसके पीछे एक बच्चा को वहाँ खड़ा करना होगा, है ना। ಅದನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋ ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಕು। यहाँ ये जो कंप्यूटर बात करती है। अब काफ़ी जो सीरियल्स में अब तो कार्टून्स आ गए हैं, बहुत सारे ऐसे जो कार्टून्स में निर्जीव वस्तुएं यानी जो नॉन लिविंग थिंग्स भी बातें करते हैं, अपने जो फीलिंग्स को एक्सप्रेस करते हैं, हंसते हैं, रोते हैं, जो डांटते हैं, सभी जो एक मनुष्य कैसे जो एक्सप्रेशन करता है, सभी एक्सप्रेशंस को यहाँ जो नॉन लिविंग थिंग्स भी करते हुए हम जो कार्टून में देखे हैं, ठीक उसी तरह यहाँ आपको जो पापा खो गए नाटक में जो नॉन लिविंग थिंग्स आते हैं, निर्जीव वस्तुएं आते हैं, वो बातें करते हैं, एक दूसरे के साथ बातें करते हैं, अपने कष्टों को शेयर करते हैं, हमको भी यहाँ बोल रहे हैं, कुछ जो संदेश दे रहे हैं, कुछ बोल रहे हैं। वो क्या करते हैं? पापा खो गए। इस पार्ट में जो किसके जो पापा खो गए इसके बारे में हम देखते हैं। देखिए बच्चों, पापा खो गए इस जो नाटक में कुछ कैरेक्टर्स आते हैं जो बिजली का खंबा यानी लाइट पोल। बिजली का खंबा तो लाइट पोल को जीव नहीं रहती है, ये तो निर्जीव वस्तु है। और पेड़ को तो ये तो बढ़ने वाली गुण है, यानी उगने वाली गुण है, ಬೆಳೆಯೋದು, ग्रोइंग क्वालिटी ಇದೆ, हौदा, लेकिन बात नहीं कर सकता। और लेटर बॉक्स आप सभी को पता है ना, इसको तो ग्रोइंग जो क्वालिटी भी नहीं है, ये तो निर्जीव वस्तु है। और कौवा को तो जान है, जीव है, ये तो सजीव है। लेकिन कौवा या एनिमल्स बात नहीं करता, है ना। एनिमल्स बातें करते हैं क्या? प्राणी बातें नहीं करते हैं, लेकिन इसमें कौवा भी बातें करती है। और लड़की, यहाँ लड़की तो एक सजीव मनुष्य है ना। लड़की और आदमी ये दोनों सजीव है। और नाचने वाली एक पोस्टर, ये तो पोस्टर में एक नाचने वाली औरत है, ये भी यहाँ बात करती है। ये सभी यहाँ जो दिए हैं, ये जो पापा खो गए नाटक में आने वाले जो कैरेक्टर्स है, देखिए ये सभी वस्तुएं यहाँ बिजली का खंबा और पेड़, लेटर बॉक्स, कौवा और नाचने वाली जो पोस्टर, ये सभी फ्रेंड्स है, एक दूसरे के साथ बातें करते हैं और एक दूसरे के साथ अपने जो कष्टों को, फीलिंग्स को शेयर करते हैं। क्या क्या शेयर करते हैं? देखिए, जो सड़क रात का समय में क्या क्या यहाँ पढ़ते जाती हूँ, आपको इसको जो इमेजिन करना होगा। सड़क रात का समय, समुद्र के सामने फुटपाथ, सड़क एक रास्ता,
सड़क यानी एक जो रास्ता है, यहाँ एक रास्ता है और रात का समय है। समुद्र के सामने फुटपाथ, यहाँ एक समुद्र है, यहाँ समुद्र है, ये तो रास्ता है, इसके रास्ता के बाजू में एक फुटपाथ है। समुद्र के सामने ये तो फुटपाथ है, समझ में आई ना, ये तो रोड है। और यहाँ जो फुटपाथ वहीं पर एक बिजली का खंबा, देखिए यही एक बिजली का खंबा और जो एक पेड़ आप यहाँ देख सकते हैं, यहाँ एक बिजली का खंबा, एक पेड़ और एक लेटर बॉक्स यहाँ आप देख सकते हैं, है ना। दूसरी ओर प्रकाश में एक सिनेमा का पोस्टर, दूसरी ओर प्रकाश में, इसका मतलब क्या है, दूसरी तरफ ये जो लाइट पोल के जो प्रकाश के नीचे यहाँ एक पोस्टर है, एक नाचने वाली जो भंगिमा के रूप में खड़े हुए एक औरत का पोस्टर है, ಅಂದರೆ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಒಂದು ಸ್ಟೈಲಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಅಥವಾ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿದ್ರಲ್ವ, ಲೈಟ್ ಕಂಬದ ಬೆಳಕಿನ ಕೆಳಗೆ ಒಂದು ಪೋಸ್ಟರ್ ಇದೆ, ಆ ಪೋಸ್ಟರಲ್ಲಿ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡೋವಂಥ ಒಂದು ಭಂಗಿಮಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಫೋಸಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. और पोस्टर पर नाचने भंगिमा में एक औरत की आकृति, समुद्र से सनसनाती हवा, यानी ये तो ये सभी समुद्र के जो फुटपाथ में है ना। समुद्र के जो आसपास की जो वातावरण कैसे रहती है, वहाँ के क्लाइमेट कैसी रहती है, वहाँ बहुत ही ठंड होती है, वो भी रात के समय में, है ना। और समुद्र के सनसनाती हवा का जो बहाव, दूर कहीं कुत्तों के भौंकने की आवाज़। देखिए यहाँ समुद्र के जो सनसनाती हवा, यानी वहाँ जो हवा आती है ना, उस हवा से समुद्र के जो लहरें वही जो हिल रहे हैं और इसके साथ दूर जो कुछ कुत्ते भौंक रहे हैं, इसके जो आवाज़ इस नाटक का जो दृश्य का आपको यहाँ बोल रहे हैं, समझ में आ रहे हैं ना। ಅಂದರೆ ಒಂದು ಸಮುದ್ರ ಇದೆ, ಸಮುದ್ರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಫುಟ್ಪಾತ್ ಇದೆ, ಫುಟ್ಪಾತ್ ಪಕ್ಕ ರೋಡ್ ಇರುತ್ತೆ ಕ್ಯಾಸುವಲಿ, ಹೌದಾ. ಪಗಡಂಡಿ, ಫುಟ್ಪಾತ್ ಅಂದರೆ ಏನು, ಪಗಡಂಡಿ. ಅವರು ಫುಟ್ಪಾತಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಒಂದು ಮರ ಇದೆ, ಒಂದು ಲೈಟಿನ ಕಂಬ ಇದೆ, ಒಂದು ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ, ಹೌದೋ ಅಲ್ಲೋ ಅನ್ನೋಷ್ಟು ದೂರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಒಂದು ಲೈಟಿನ ಕಂಬ ಏನಿದೆ, ಲೈಟಿನ ಕಂಬದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಒಂದು ಪೋಸ್ಟರ್ ಇದೆ, ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಒಬ್ಬಳು ಹುಡುಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ಪೋಸ್ಟರ್ ಇದೆ. ಹೌದು, ಹಾಗೆ ಸಮುದ್ರ, ಗಾಳಿ ತಣ್ಣಗೆ ನೈಟ್ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಸಮುದ್ರದ ಅಲೆಗಳು ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಅಲ್ಲೇ ಹರಿದಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ದೂರದಲ್ಲಿ ಒಂದು ನಾಯಿ ಕೂಗುವಂತಹ ಬಾರ್ಕಿಂಗ್ ಸೌಂಡ್, ಅಂದರೆ ಬೊಗಳುವಂಥ ಸೌಂಡು, ಕುತ್ತೆಗೆ ಭೌಂಕ್ನ का मतलब क्या है, ಬಾರ್ಕಿಂಗ್ ಸೌಂಡ್. ಇದು ಈ ನಾಟಕದ ಒಂದು ದೃಶ್ಯ. अब खंबा, अब तो जो सभी जो निर्जीव वस्तुएं यहाँ बातें करना शुरू करते हैं. पहले कौन बोलते हैं, जो खंबा यानी जो लाइट पोल. जमाई रोकते हुए, जमाई का मतलब क्या है यहाँ, ಆಕಳಿಸೋದು. जो जमाई रोकते हुए, ಆಕಳಿಸೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ಕೊಳ್ತಾ, राम 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 रात बहुत हो गई. जो खंबा क्या बोलते हैं, ऐसे ही करता करता राम 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 राम, जो रात बहुत हो गई, यानी कि मतलब क्या है, बहुत रात हो गई ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಕತ್ಲಾಯಿತು, ರಾತ್ರಿ ತುಂಬ ಸಮಯ ಆಯಿತು ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ. पेड़, आजकल की रातें कैसी हैं, जल्दी बीतने में ही नहीं आती. देखिए आजकल की रातें कैसी है, जल्दी बीतने में ही नहीं आती. यहाँ पेड़ क्या बोल रहा है, जो आजकल के रातें ಅಂದರೆ ಇವತ್ತಿನ ರಾತ್ರಿಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅಂದರೆ, ಜಲ್ದಿ ಬೀತನೆ में ही नहीं आते, यानी ये जो जल्दी नहीं बीत रहे हैं, रात जल्दी से नहीं कट रही है, टाइम स्पेंड नहीं हो रही है, रात जल्दी पूरा नहीं हो रही है. ಅಂದರೆ ರಾತ್ರಿ ಬೇಗ ಕಳೀತಾನೇ ಇಲ್ಲ, ಇವಾಗಿನ ರಾತ್ರಿಗಳು ಬೇಗ ಕಳೀತಾನೇ ಇಲ್ಲ, ಬೇಗ ಬೆಳಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಯಾರು, ಮರ. खंबा, जो लाइट पोल यहाँ क्या बोलता है, दिन तो
कैसे ना कैसे हड़बड़ी में बीत जाता है। देखिए, दिन तो कैसे ना कैसे, जो किसी तरह भी दिन, दिन का मतलब क्या है, डे टाइम तो किसी तरह जो हड़बड़ी में यानी बहुत ही शीघ्रता से, बहुत ही जल्दी से बीत जाती है। ಅಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಟೈಮು ಬೇಗ ಕಳೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಯಾರು, ಕಂಬ, पेड़। लेकिन रात को बड़ी बोरियत होती है। यहाँ खंबा क्या बोलता है, जो दिन तो डे टाइम तो जो किसी ना किसी तरीके से हड़बड़ी से यानी शीघ्रता से जो काट जाती है यानी बीत जाती है, लेकिन रात तो यहाँ क्या पेड़ क्या बोलती है, लेकिन रात तो लंबी रहती है, जल्दी कटती नहीं, जल्दी बीतती नहीं। ರಾತ್ರಿ ಬೇಗ ಕಳೆಯೋದೇ ಇಲ್ಲಪ್ಪ, ಬೆಳಗ್ಗೆ ಆದರೆ ಎಷ್ಟು ಬೇಗ ಕಳೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಬ್ರು। खंबा, तब भी बरसात की रातों से तो ये रातों कहीं अच्छी है। पेड़राज, देखिए पेड़ राजा कौन, खंबा क्या बोलता है, जो पेड़ से तब भी बरसात की रातों से तो ये रातें कहीं अच्छी है। पेड़ राजा यानी तब की जो बरसात रातें रहती थी ना, बरसात रात यानी जो रेनी सीज़न के जो नाइट्स रहते थे, रेनी सीज़न के जो रातें रहते थे, इससे भी ये जो सीज़न है इसका मतलब क्या है, ठंड की सीज़न है। ये जो सीज़न है ये जो रातें हैं ये तो अच्छी है पेड़ ಮಹಾರಾಜ। ಅಂದರೆ ಮಳೆಯ ರಾತ್ರಿಗಳು, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ರಾತ್ರಿಗಳಿಗಿಂತ ಈ ರಾತ್ರಿನೇ ಎಷ್ಟೋ ಬೆಟರು ಅನಿಸುತ್ತೆ ಅಲ್ವೇನಪ್ಪ ಪೇಡ್ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। बरसात की रातों में तो रात भर भीगते रहो, बादलों से आने वाले पानी की मार खाते रहो, तेज हवाओं में भी बल्ब को कसकर पकड़े बराबर एक टांग पर खड़े रहो, बिल्कुल अच्छा नहीं लगता। देखिए, यहाँ खंबा अपनी जो तकलीफ़ को बोल रहा है, क्या क्या तकलीफ़ होता है जो ರೈನಿ ಸೀಸನ್ के ನೈಟ್ಸ್ में, ನೈಟ್ के समय में यानी ಮಳೆಗಾಲದ ರಾತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಏನು ಕಷ್ಟಗಳು ಆಗುತ್ತೆ ಬಿಜ್ಲಿ ಕಂಬಾಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। बरसात की रातों में तो रात भर भीगते रहो, इसका मतलब क्या है, बरसात की रात में यानी रैनी सीज़न के रातों में रात भर यहाँ बरसात होती रहती है, बारिश होती रहती है ना, ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ। बीतना ಅಂದರೆ ಮಳೆಯಲ್ಲಿ ನೆನೆಯೋದು, रात भर यहाँ बारिश में बीतना, और बादलों से आने वाले पानी की मार खाते रहो, बादलों से आने वाले पानी की, इसका मतलब क्या है, बादल तो बहुत दूर रहती है, वहाँ से जो पानी गिरती है तो हमें कुछ दर्द होती है, कुछ हमें कुछ मारने की जो एहसास होती है, मारपीट खाने की। इसका मतलब क्या है, ಮೇಲಿಂದ ಆಕಾಶದಿಂದ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಕೈ ಹಿಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಹನಿಗಳು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಿತ್ತು, ಎಷ್ಟೊಂದು ಹನಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಪೆಟ್ಟಾದಾಗ ಆಗುತ್ತಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಲೈಟಿನ ಕಂಬ। जो बादल से जो गिरने वाले जो बारिश के जो बूंदों के जो मार खाना, ಜೋರಾಗಿ ಮೇಲಿಂದ ಮಳೆ ಬೀರುತ್ತಲ್ಲ, ಬಿದ್ದಾಗ ತುಂಬ ಜೋರ ಮಳೆ ಬಂದಾಗ ನಮಗೊಂಥರ ಪೆಟ್ಟಾದಾಗ ಆಗುತ್ತಲ್ವ, ಸ್ವಲ್ಪ ನೋವಾಗೋದಾಗುತ್ತೆ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಲೈಟಿನ ಕಂಬ। और मार खाते रहो, तेज हवाओं में भी बल्ब को कसकर पकड़े बराबर एक टांग पर खड़े हो रहो, बिल्कुल अच्छा नहीं लगता। देखिए, यहाँ जो तेज हवाओं में, जो बारिश की रात में हवा भी, यहाँ बारिश के साथ साथ तेज हवा भी आती है ना, ऐसे हवा आने पर भी यहाँ बिजली की खंबा को या जो खंबा को, बल्ब को, अपनी जो बल्ब है, लाइट पोल में जो बल्ब रहती है कॉमनली आप सभी देखे हैं ना, इस जो बल्ब को नीचे जो पीछे नीचे गिरने के लिए नहीं देना चाहिए, है ना, ऐसे ही कसकर पकड़ना चाहिए। ಜೋರ ಗಾಳಿ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಲ್ಬನ್ನು ಹಿಡ್ಕೋಬೇಕು, ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ದಿರೋ ಹಾಗೆ। ಓ ಬಿ ಏಕಿ ಟಾಂಗ್ ಪರ್ ಕಸ್ಕರ್ ರೇನಾ ಅಂದರೆ ಒಂದೇ ಕಾಲಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ಬಿಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಎಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದು ಪಟ್ಟಂತ ಹೊಡೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ನಾ ಗ್ಲಾಸು ಅಂತ ಹೇಳಿ। ಈ ಸಭಿ ಬಾತೆ यहाँ बिजली की खंबा को अच्छा नहीं लगता है ಅಂದರೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು। ಅಂದರೆ ಈಗಿನ ರಾತ್ರಿಗಳು ಎಷ್ಟೋ ಬೆಟ್ರು, ಮಳೆ ಜೋರಾಗಿ ಬರ್ತಾ ಇರೋಂಥ ಮಳೆ ಹೊಡ್ತಾ ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಬಂತು ಅಂದರೆ ಆ ಮಳೆ ಹನಿಗಳದ್ದು ಹೊಡ್ತಾ ತಿನ್ನಬೇಕು। ಆಮೇಲೆ
ರಾತ್ರಿ ತಣ್ಣಗೆ ಚಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅವರು ರಾತ್ರಿ ಬರುವಂತಹ ಮಳೆಯಿಂದ ನಾವು ನೆನ್ಕೊತಾ ಇರಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಲ್ಪು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ದ ಹಾಗೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೋಬೇಕು. ಈ ಸभी तो क्या है वह फिट किए रहते हैं बल्ब को, लाइट के पोल को या कसकर जो पकड़ के खड़े रहना है क्या ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋ ಅರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ, ಒಂದು ಲೈಟಿನ ಕಂಬ ಅದಕ್ಕೆ ಜೀವ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಏನೇನು ಮಾತಾಡ್ಬೋದು, ಅದ್ರ ಕಷ್ಟಗಳು ಏನಿರ್ಬೋದು. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೆನ್ಕೊತ ಇರಬೇಕು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ. ನಾವು ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ನೆನೆಯೋದಿಲ್ಲ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ, ಹೌದಾ? ಅದು ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಲ್ಲಂತೂ ಚಳಿ ಇರುತ್ತೆ, ನೆನೆಯೋದೇ ಇಲ್ಲ ನಾವು. ಆದರೆ ಇದು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಮಳೆಯಲ್ಲೇ ನೆನ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಮತ್ತು ಲೈಟು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ದಾಗೆ, ಬಲ್ಪ್ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ದಾಗ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಇದೆಲ್ಲ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಕಷ್ಟ ಅನಿಸುತ್ತೆ, ನನಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಅವರು जो उस वक्त लगता है इससे तो अच्छा था ना होता बिजली के खंबे का जन्म, बल्ब फेंक तब दूर कहीं भाग जाने का जी होता है. देखिए इससे तो अच्छा है, उस वक्त लगता है, उस वक्त का मतलब क्या है, जिस वक्त यहाँ बिजली का खंबा बारिश के समय में बारिश में भीगते हुए रहता है ना, जो रात भर, उस वक्त में यह लाइटिंग जो बिजली की खंबा को क्या लगता है कि जो मुझे जो बिजली की खंबा होकर जन्म ही नहीं लेना चाहिए था, और जो बल्ब को कई जगह पर किसी जगह पर फेंक के यहाँ से मैं भाग कर कहीं जाना चाहिए ऐसे मुझे लगता है. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಮಳೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನೆನ್ಕೊಂಡು ಒಂದೇ ಕಾಲಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಆ ಬಲ್ಪನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಾಗ, ಮಳೇಲಿ ನೆನ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಹೇಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಹೇಗೆ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾನು ಲೈಟಿನ ಕಂಬ ಆಗಿ ಜನ್ಮ ತಾಳಬಾರ್ದಾಗಿತ್ತು, ನಾನು ಲೈಟಿನ ಕಂಬ ಹಾಗೆ ಹುಟ್ಟಬಾರ್ದಾಗಿತ್ತು. ಹಾಗೆ ನನ್ನ ಬಲ್ಪು, ನನ್ನ ಹತ್ರ ಇದೆಯಲ್ಲ ಬಲ್ಪು, ನನಗೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಇದು ನಾನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೋಬೇಕು. ನನಗೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿರೋ ಬಲ್ಪನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೆಳಗೆ ಬೀಳಿಸ್ಬಾರ್ದು. ಇದನ್ನು ಎಲ್ಲಾದರೂ ಎಸೆದು ಎಲ್ಲಾದರೂ ಓಡೋಗ್ಬಿಡೋನೇನಪ್ಪ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ನನಗೆ, ಯಾಕಾದರೂ ಲೈಟಿಂಗ್ ಕಂಬ ಹುಟ್ಟಿದ್ನೇನೋ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. फिर इसके लिए जो पेड़ क्या उत्तर देती है, देखिए मुझ पर भी एक रात आसमान से गड़गड़ाती बिजली आकर पड़ी थी. अरे बाप रे, वो बिजली थी या आफत. देखिए यहाँ जो बिजली की खंबा अपनी जो तकलीफ़ों के बारे में, अपनी जो दर्द के बारे में, अपनी जो नाइच्छाओं के बारे में बोला. अब पेड़ अपनी जो तकलीफ़ों के बारे में बोलना शुरू करता है. मुझ पर भी एक रात, किस रात, यहाँ बारिश की रात में पेड़ पर गड़गड़ाती बिजली आकर पड़ी थी. गड़गड़ाती यानी गड़गड़ सी एक बिजली आकर पड़ी थी. अरे बाप रे, बिजली थी या आफत ಅಂದರೆ ಮಿಂಚು ಬಂದು ಬಿದ್ದಿತ್ತು. ಅದು ಮಿಂಚೋ ಬಿಜಲಿನೋ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಆಪತ್ತೋ, ಅದು ನನ್ನ ಜೀವಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಂಥ ಆಪತ್ತದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ರೇ ಬಾಪ್ ರೇ ಬಿಜಲಿ ತಿ ಆಫತ್, ರೇ ಬಾಪ್ ರೇ ಅಪ್ಪ ತಂದೆ, ಅದು ಬಿಜಲಿನ ಏನು ಆಪತ್ತಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. याद आते हैं अब भी दिल धक धक करने लगता है, और बिजली जहाँ गिरी थी वह खड्डा कितना गहरा पड़ गया था. खंबे महाराज, देखिए क्या है, पेड़ क्या बोलता है यहाँ, जो याद आते हैं तो उस समय का, जिस समय जो बिजली पेड़ पर गिरी थी, जिस समय जो बहुत ही बड़ी आफत यहाँ पेड़ पर आई थी, उस समय को यहाँ अभी भी यहाँ पेड़ याद करती है तो पेड़ को अभी भी जो डर आती है, दिल में ढक ढक आवाज़ आती है. इसका मतलब क्या है, जो डर आती है, जो किस समय क्या आकर मुझ पर गिर जाती है, ऐसे यहाँ पेड़ को डर आती है. और बिजली जहाँ गिरी थी ಅಂದರೆ ಆ ಮಿಂಚು ಎಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿತ್ತೋ ವಹಾ ಪರ್ ಖಡ್ಡ ಕಿತ್ನಾ ಗಹರಾ ಪಡ್ ಗಯಾ ತಾ, ಅಂದರೆ ದೊಡ್ಡದೊಂದು ಹೋಲಾಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತಂತೆ. ಅದು ಎಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿತ್ತೋ ದೊಡ್ಡ ಗುಂಡಿ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಂಬೆ ಮಹಾರಾಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಕಂಬ ಮಹಾರಾಜರೇ ಅಂತ ಹೇಳೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ. अब जब कभी बारिश होती है तो मुझे उस रात की याद हो आती है, अंग थर थर काँपने लगती है. देखिए क्या है यहाँ, अब कभी बारिश आते, जब कभी बारिश आती है यानी एक बारिश के समय में ऐसे जो घटना पेड़ के साथ हुआ है,
इसी घटना से यहाँ पेड़ भयभीत हो गई है और भयभीत होकर यहाँ जब भी जो बारिश आती है तो ऐसे ही बिजली जो दूसरी बार मुझ पर गिरी तो ऐसे यहाँ जो बिजली जो किस समय में, बारिश के समय में डरती है, तक तक ಗಾಪ್ತಿ है ಅಂದರೆ ಶಿವರಾಗುತ್ತಂತೆ, ಇವಾಗಲೂ ನಡುಗುತ್ತಂತೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಮಿಂಚು ಬಂದು ನನ್ನ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತಪ್ಪ, ನನಗೇನು ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತ ಇವಾಗಲೂ ಸಹಿತ ನಾನು ಎದುರ್ಕೊಳ್ತೀನಿ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ, ಮಳೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. खंबा, मेरी तबीयत ही लोहे की है जो मैं बीमार ही नहीं पड़ता, वरना कोई भी इस तरह बारिश ठंडी धूप में खड़ा रहे तो ज़रूर बीमार पड़ जाए. देखिए, मेरी तबीयत ही लोहे की है, इसका मतलब क्या है, जो बिजली का खंबा कैसे जो हम देखे हैं तो आयरन से बने हुए रहते हैं, यानी लोहे से बने रहते हैं. ಹೌದಾ, ಲೋಹದ ಕಂಬಗಳು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಲೈಟಿನ ಕಂಬಗಳು. ಇದು ಸಿಮೆಂಟಿನ ಕಂಬಗಳು ಬೇರೆ ರೀತಿ, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರೋದು ನಿಮಗೆ ಲೋಹದ ಕಂಬಗಳು, ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡ್ರಿ. ಹೌದಾ, ಐಸೆ ಜೋ ಲೋಹಂಕೆ ಜೋ ಐರನ್ ಸೆ, ಐರನ್ನಿಂದ ಮಾಡಿರುವಂತಹ ಫೋಲ್, ಲೈಟ್ ಫೋಲ್ಗಳು, ಐರನ್ से बनी हुई लाइट फोल हूँ मैं, तो आयरन से बनी हुई लाइट फोल हूँ. और जो मैं बीमार नहीं पड़ता, ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಹುಷಾರಿಲ್ದಲೆ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದೇ ಇಲ್ಲ, ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಆರಾಮಾಗಿರ್ತೀನಿ. और वरना कोई भी इस तरह बारिश ठंडी धूप में खड़ा रहे तो ज़रूर बीमार पड़ जाए. अगर मैं ऐसे जो लोहे से नहीं बना हुआ होता तो, किसी जो आदमी होता तो, जो कोई भी जो मनुष्य होता तो, कोई भी जो प्राणी होता तो मैं बीमार पड़ जाती थी, बीमार पड़ता था. लेकिन मैं तो लोहे से बना हूँ और इसलिए मैं इतनी जो ठंडी आने पर भी, इतनी जो बारिश आने पर भी रात भर भीगते हुए जो कोई भी जो बीमारी मुझ पर नहीं होती है, नहीं तो जो बीमार पड़ जाती थी, ಪಡ್ ಜಾಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ, ನನ್ನನ್ನು ಲೋಹದಿಂದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾನೇನಾದರೂ ಲೋಹದಿಂದ ಮಾಡ್ದೇಲೇ ಈ ಮಾಂಸಗಳಿಂದ ಮಾಡಿರುವಂಥ ಮನುಷ್ಯರ ಥರನೋ ಪ್ರಾಣಿಗಳ ಥರನೋ ಆಗಿದ್ದಿದ್ರೆ ನನಗೇನಾಗ್ತಾಯಿತ್ತು, ಹುಷಾರಿಲ್ದಾಗ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು, ನನ್ನ ಹೆಲ್ತ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು, ನನಗೆ ರೋಗ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಆದರೆ ನಾನು ಲೋಹದಿಂದ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೇ ಎಷ್ಟೇ ಮಳೆ ಬಂದರೂ, ಎಷ್ಟೇ ಥಂಡಿ ಇದ್ರೂ, ಎಷ್ಟೇ ಬಿಸಿಲು ಬಿದ್ರೂ ಸಹಿತ ನನಗೇನು ರೋಗ ಬರೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಆರಾಮಾಗಿರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. और पड़ जाएंगे या नहीं, पड़ जाएगा या नहीं, कितने दिन बीत गए, कितनी रातें, लेकिन मैं बराबर इसी तरह खड़ा हूँ. लंबी ठंडी सांस छोड़कर 6 चुंगी की यहाँ नौकरी भी कोई नौकरी है. देखिए यहाँ पड़ जाएगा या नहीं, इसका मतलब क्या है, पड़ जाएगा या नहीं का मतलब क्या है, जो अगर कोई व्यक्ति है तो ऐसे जो ಯಾರಾದರೂ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿದ್ದರು, ಮನುಷ್ಯರಾಗಿದ್ದರೆ ಅಥವಾ ಪ್ರಾಣಿಗಳಾಗಿದ್ದರೆ, ಇಷ್ಟೊಂದು ಮಳೆಯಲ್ಲಿ ನೆಂದು, ಇಷ್ಟೊಂದು ಥಂಡಿಯಲ್ಲಿ ಸಹಿಸ್ಕೊಂಡು, ಇಷ್ಟು ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಿದ್ರೆ, ಯಾರಾದರೂ ಮನುಷ್ಯರಾಗಿದ್ದಿದ್ರೆ ಅವರು ಹುಷಾರಿಲ್ದಂಗೆ ಆಗ್ತಿದ್ರೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. ಅವ್ರ ಕಂಬೆ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು कितने दिन बीत गए, कितनी रातें, कितने दिन ಅಂದರೆ बहुत सारे जो दिन बीत गए और बहुत सारे जो रातें भी बीत गए, लेकिन मैं तो ऐसे ही खड़ा हूँ, ऐसे ही मैं खड़ा हूँ, बराबर खड़ा हूँ और इसी तरह खड़ा हूँ. लंबी सांस लेते हुए 6 चुंगी का यह नौकरी भी कोई नौकरी है. चुंगी का नौकरी भी, चुंगी का मतलब क्या है, यहाँ बिना शुल्क के, बिना पेमेंट के. लंबी सांस लेते हुए ಅಂದರೆ ನಂದು ಒಂದು ಜನ್ಮನ, ಯಾವ ರೀತಿ ಪೇಮೆಂಟು ಇಲ್ಲ, ಯಾವ ಸಂಬಳನೇ ಇಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಎಷ್ಟೊಂದು ದಿವಸದಿಂದ ಎಷ್ಟೊಂದು ರಾತ್ರಿ ಈ ಬಲ್ಪನ್ನು ನನ್ನ ಹತ್ರ ಹೊತ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಹೀಗೆ ಸ್ಟ್ರೈಟಾಗಿ ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನಂದು ಒಂದು ಜೀವನನ, ಒಂದು ಸಂಬಳ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ, ಏನು ಸುಖನೇ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಬಿಜ್ಲಿ ಕಿ ಕಂಬ. पेड़ अपने पत्तों का कोट पहनकर मुझे सर्दी बारिश या धूप में अपनी तकलीफ़ नहीं होती, उतनी तकलीफ़ नहीं होती, तो भी तुमसे बहुत पहले का खड़ा हूँ मैं यहाँ. देखिए,
अपने पत्तों का कोट पहनकर, इसका मतलब क्या है, पेड़ भी अपने बारे में बोलना शुरू करता है और अपने पत्तों का कोट, पत्तों का पेड़ का मतलब कोट का मतलब क्या है। यहाँ आप देखे हैं ऐसे जो पेड़ है तो ये सभी यहाँ लीव्स है, पत्ता यानी लीव्स है, इसी को यहाँ पेड़ के जो कोट कह रहे हैं। ಅಂದರೆ ಪೇಡ್ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಪತ್ತೋಂಕ ಕೋಟ್ ಪೆಹನ್ಕೆ ಅಂದರೆ ಎಲೆಗಳ ಕೋಟನ್ನು ನಾನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅಂದರೆ ಮರದ ತುಂಬಾ ಎಲೆಗಳು ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಕೋಟು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಮರ. ಪೆಹನ್ಕರ್ ಮುझे सर्दी बारिश या धूप में उतनी तकलीफ नहीं होती. ಈ ಕೋಟನ್ನು ನಾನು ಹೊತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಲ್ಲ ಗ್ರೀನ್ ಲೀವ್ಸಿಂದು, ಆದ್ದರಿಂದ ನನಗೆ ಏನು ಅನಿಸೋದಿಲ್ಲ, ಸರ್ದಿ ಥಂಡಿಗಾಲದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಕೋಲ್ಡ್ ವಿಂಟರ್ ಸೀಸನಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಬಾರಿಶ್ ಯಾನಿ ರೈನಿ ಸೀಸನ್, ಧೂಪ್ ಅಂದರೆ ಸಮ್ಮರ್ ಸೀಸನಲ್ಲಿ ಬಿಸಿಲಿರುತ್ತೆ, विंटर सीज़न यानी सर्दी का सीज़न में जो बहुत ही ठंड होती है, बारिश के सीज़न में बारिश होती है, ये सभी मुझ पर नहीं पड़ती, कुछ भी असर नहीं पड़ती है. ನಾನು ಈ ರೀತಿ ಕೋಟ್ ಹೊತ್ಕೊಂಡಿರೋದಂತ ಮಳೆಗಾಲ, ಚಳಿ, ರೈನಿ ಸೀಸನ್, ವಿಂಟರ್ ಸೀಸನ್ ಮತ್ತು ಸಮ್ಮರ್ ಸೀಸನಲ್ಲಿ ನನಗೆ ಬಿಸಿಲು, ಮಳೆ, ಥಂಡಿಯಿಂದ ಏನೇ ತೊಂದರೆಗಳು ಆಗೋದಿಲ್ಲ, ಇದು ನನ್ನನ್ನು ಕಾಪಾಡುತ್ತೆ. ತೋ ಬಿ ತುಮ್ಸೆ ಬಹುತ್ ಪೆಹಲೆ ಖಡಾ ಹೂ ಮೇ ಯಹಾ. ಆದ್ರೂ ನನಗೂ ಸಹಿತ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ನಾನು ಕೋಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ನೀನು ಲೋಹದಿಂದ ಆಗಿದೆಯಾ, ನಿನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ರೋಗಗಳು ಬರೋದಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ವಿಂಟರು ರೈನಿ ಸೀಸನು ಇದರಲ್ಲೇನು ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನೀನು ಆರಾಮಾಗಿರ್ತೀಯ, ನಿನ್ನ ಹೆಲ್ತ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗೋಲ್ಲ, ಅದರಿಂದ ನನಗೂ ಸಹಿತ ಹೆಲ್ತ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗೋಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ಮೈ ಮೇಲೆ ಎಲೆಗಳ ಕೋಟನ್ನು ಹೊತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಆದ್ರೂ ಸಹಿತ ನಾನು ನಿನಗಿಂತ ಮುಂಚೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ये जो बिजली का खंबा जो पेड़ के बाद आई है, बिजली के खंबे के पहले ही यहाँ पेड़ आए थे. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಮರ ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. और यही मेरा जन्म हुआ इसी जगह, तब सब कुछ कितना, देखिए यही मेरा जन्म हुआ इसी जगह, इसका मतलब क्या है, ये जो पेड़ है वही उगा है, वही इसका जो जन्म स्थल है. ಅಂದರೆ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿರೋದು, ಇಲ್ಲೇ ಬೆಳೆದಿರೋದು ಅಂತ ಮರ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. लेकिन तब सब कुछ कितना अलग था यहाँ, देखिए तब सब कुछ कितना अलग था, इसका मतलब क्या है, जब पेड़ यहाँ जो जन्म लिए थे, इसका मतलब क्या है, जो ಬೆಳೀತಾ ಇತ್ತು, ಗ್ರೋಯಿಂಗ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿತ್ತು, ಆ ಟೈಮಲ್ಲಿ यहाँ बहुत सारे जो चेंजेस थे, कितना यहाँ जो अलग था, यहाँ बहुत सारे जो डिफरेंस थे यहाँ इस जगह पर. ಅಂದರೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೇಂಜಸ್ ಇತ್ತು ಈ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ, ಇವಾಗಿದೆ ಅಲ್ಲ ಈ ಥರ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಆವಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ವಹಾಕೆ वे सब ऊंचे ऊंचे घर नहीं थे, तब यहाँ सड़क भी नहीं थी. देखिए वहाँ उस समय जो पेड़ जब छोटा था, जब उग रहा था, अभी जो ग्रोइंग स्टेज में था या नया नया वह पैदा हुआ था, तब वहाँ जो पेड़ के सामने बड़े बड़े घर नहीं हुए थे, वहाँ ಬಾಂಧೆ नहीं थे, ಅಂದರೆ ಮನೆಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದಿಲ್ಲ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಹೌದು, ಮತ್ತು ಸಡಕ್ ಭಿ नहीं थी, ಈ ರೀತಿ ರೋಡ್ಗಳು ಸಹಿತ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ವಂತೆ. वहाँ सिनेमा का बड़ा सा पोस्टर और नाचने वाली औरत भी तब नहीं थी. ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಸಿನಿಮಾ ಪೋಸ್ಟರ್, ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಪೋಸ್ಟರ್ ಏನಿದೆ, ಆ ಪೋಸ್ಟರು ಸಹಿತ ನಾನಿಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಾಗ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಈ ರೋಡು ಸಹಿತ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಈ ಮನೆಗಳು ಸಹಿತ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. सिर्फ सामने का यह समुद्र था, बहुत अकेलापन महसूस होता था. तुम्हें जब यहाँ लाकर खड़ा किया गया तो सोचा चलो कोई साथी तो मिला, इतना ही सही. लेकिन देखिए, लेकिन वो जो समुद्र था, यहाँ पेड़ और समुद्र ये दोनों थे, वहाँ ये सड़क भी नहीं थे और बड़े बड़े जो घर भी नहीं थे, ये सभी, और सिनेमा के जो पोस्टर भी नहीं थे, सिर्फ समुद्र था और ये जो पेड़ था. बहुत ही जो अकेलापन महसूस होती थी इसको, जो पेड़ को, ಮರಕ್ಕೆ ನಾನು ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಲೇಕಿನ್
जब ये जो बिजली का खंबा को वहाँ लाकर खड़े करते हैं तो यहाँ पेड़ को कुछ समाधान होती है, कुछ खुशी होती है। क्यों? मुझे तो एक साथी मिल गया। ಮೊದಲು ಸಮುದ್ರ ಮತ್ತು ಮರ ಇಬ್ಬರೇ ಇದ್ರಂತೆ. ಆವಾಗ ಮರಕ್ಕೆ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗ್ತಿತ್ತಂತೆ, ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಇದ್ದೀನಲ್ಲ, ಒಬ್ಬಂಟಿ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಲೈಟಿನ ಕಂಬನ ತಂದು ಅಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೋ, ಲೈಟಿನ ಕಂಬನ ಅಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ತಂದು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೋ ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮರಕ್ಕೂ ಸಹಿತ ಸ್ವಲ್ಪ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಂ, ನನಗೂ ಒಬ್ಬರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸಿಕ್ಕರಲ್ಲ, ಉತ್ನಾ ಹಿ ಬಸ್, ಅಷ್ಟೇ, ಅಷ್ಟು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದಷ್ಟೇ. ಆದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ, ಉತ್ನಾ ಹಿ ಬಸ್ ಲೇಕಿನ್ ಓ ಬಿ ಕಹಾ ಅಂದರೆ ಅದು ಎಲ್ಲಾಯಿತು ಅಂದರೆ ಏನಾಯಿತು, ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಸಿಕ್ಕ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡೆ, ಆದರೆ ಅದು ಎಲ್ಲಾಯಿತು, ಅದು ಸಹಿತ ಆಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ತುಮ್ ಶುರು ಮೇ ಮುझसे बोलने को ही तैयार नहीं थे, मैंने बहुत बार कोशिश की पर तुम्हारी अकड़ जहाँ थी वही कायम. देखिए यहाँ क्या बोल रहा है, क्योंकि जो तुम शुरू में, कौन, ये जो बिजली का खंबा शुरू में पेड़ के साथ बातें ही नहीं कर रहा था, ये तो कुछ अकड़ रहा था, ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸೊಕ್ಕು ತೋರಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. और जो तुम्हारी जो अकड़ जहाँ थी वही कायम, यानी तुम्हारी जो ಬುದ್ಧಿ ಅಥವಾ ನಿನಗೆ ಸೊಕ್ಕಿತ್ತು ಅನ್ನೋ ಒಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ, ನೀನು ಬುದ್ಧಿ ಎಲ್ಲಿತ್ತೋ ಅಲ್ಲೇ, ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಮಾತಾಡಿಸ್ತಾನೋ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ನೀನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. जो मैंने बहुत बार कोशिश की पर तुम्हारी जो अकड़ जहाँ थी वही कायम. बाद में मैंने भी सोच लिया इसकी नाक इतनी ऊंची है तो रहने दो, मैंने भी कभी आवाज़ नहीं लगाई. हाँ, अपना भी स्वभाव ज़रा ऐसा ही है. देखिए ये तो यहाँ हाथ इतनी ऊंची है, जो इसकी नाक इतनी ऊंची है, ये तो एक मुहावरा है. इसका मतलब क्या है, अपनी प्रतिष्ठा को जो अपने आप में ही रखना, एक डिग्निटी मेंटेन करना ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಆ ರೀತಿ अपने नाक को ऊंचा करके रखना, डिग्निटी मेंटेन करना, या अपनी जो प्रतिष्ठा को रखना, ऐसे यहाँ बोलते हैं. एक मुहावरा है. ಅಂದರೆ ನೀನು ಡಿಗ್ನಿಟಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಮರ ಇದನ್ನೇನು ಮಾತಾಡ್ಸೋದು ಬಿಡಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀನು ನಿಂದೆ ಆದ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ದೆ, ನನ್ನನ್ನು ಮಾತಾಡ್ಸ್ತಾನೆ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ಸೊಕ್ಕಿತ್ತು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಬಂದಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂತ ಇದೆ. ಯಾರು, ಮರ. ತೋ ರೆಹನೆದು, ಇವನಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಸೊಕ್ಕಿದೆ, ಇವನು ಇಷ್ಟೊಂದು ಡಿಗ್ನಿಟಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಇರಲಿ ಬಿಡು, ಅವನಲ್ಲೇ, ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಆಗೋದು ಬೇಡ ಅಂತೇಳಿ ನಾನೇ ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ. मैंने भी कभी आवाज़ नहीं लगाई, अपना भी स्वभाव ज़रा ऐसा ही है. मैंने भी कभी आवाज़ नहीं लगाई, ನಾನು ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ಸೋದಕ್ಕೆ ಮೇಲ್ಬಿದ್ದು ಟ್ರೈ ಮಾಡಿದೆ, ಆದರೆ ಆಮೇಲೆ ನೀನು ಮಾತಾಡಲಿಲ್ವಲ್ಲ, ನಿನ್ನನ್ನು ಮೇಲ್ಬಿದ್ದು ಮಾತಾಡ್ಸೋಕ್ಕೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಇವನನ್ನೇನು ಮಾತಾಡ್ಸೋದು, ನಾನು ಮಾತಾಡ್ಸಿದ್ರು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಅವನ್ನೇನು ಮಾತಾಡ್ಸೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಾನೇ ಸುಮ್ಮನಾಗ್ಬಿಟ್ಟೆ. ನನಗೂ ಅದೇ ಥರ ಸ್ವಭಾವ ಇದೆ, ಯಾರಾದರೂ ಫ್ರೆಂಡ್ ಆದರೆ ಹಚ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಮೇಲ್ಬಿದ್ದು ಮಾತಾಡ್ಸಿದ್ರು ಮಾತಾಡ್ಸಲ್ಲ, ನಾನೇ ಅವ್ರನ್ನ ಹಚ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. आप भी ऐसे ही करते हैं ना फ्रेंड्स में? कैसे करते हैं, क्या करते हैं फ्रेंड्स में? किसी को भी जो वहाँ लीडर बनाए तो वो लीडर किसी के साथ बातें ही नहीं करता है, और उसको बातें करने के लिए, उसके साथ बातें करने के लिए, उसके साथ घूमने के लिए सभी जो फ्रेंड्स जो इच्छा करते हैं, है ना, ऐसे नहीं करना चाहिए. और किसी ने भी आपको जो फ्रेंड्स करने के लिए वो ही आए तो ठीक तरह से उसके साथ बातें करना चाहिए, उनको भी आपके जो फ्रेंड्स बनाना चाहिए. ಹೌದಲ್ವಾ? ಯಾರಾದರೂ ಅವ್ರಾಗವ್ರು ಮಾತಾಡ್ಸಿದ್ರು ಅಂದರೆ ಮಾತಾಡಿಸ್ಬೇಕು, ಅಥವಾ ಹೊಸ್ದಾಗಿ ಯಾರಾದರೂ ಬಂದಿದ್ರು ಅಂದರೆ ನಾವೇ ಅವ್ರನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮಾತಾಡಿಸಿ, ಹೌದಲ್ವಾ? ನಾವು ಸೊಕ್ಕು ತೋರಿಸ್ಬಾರ್ದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ದೇವ್ರ ಮುಂದೆ ನಾವೆಲ್ಲ ಈಕ್ವಲ್ಲು, ಹೌದಲ್ವಾ? और इसके बाद क्या होती है देखिए, खंबा. और एक दिन जब आंधी पानी में मैं बिल्कुल तुम्हारे ऊपर ही आ पड़ा. देखिए एक दिन जब आंधी पानी में, इसका मतलब क्या है, एक दिन आंधी पानी में मतलब यहाँ एक दिन ज़ोर से बारिश होती है और
बिजली की खंभा जो गिरकर पेड़ के ऊपर गिर जाता है एक दिन। लेकिन पहले तो जो बातें ही नहीं करता था बिजली का खंभा पेड़ के साथ, आफ्टर दैट दे बोथ बिकेम ए गुड फ्रेंड्स। हौदल्वा, दोनों ही बहुत ही अच्छे साथी बन जाते हैं। लेकिन कैसे, क्या हुआ, क्या इंसिडेंट हुआ था कि एक दिन जोर से बारिश आकर बिजली की खंभा यहाँ पेड़ के ऊपर गिरता है और पेड़, बाप रे कैसा था वो आधी पानी का तूफान। हाँ, जो पेड़ कैसे बोलता है, बाप रे कैसा था वो आधी पानी का तूफान। ಅಂದರೆ बहुत सी जो तूफ़ान आ रही थी, बहुत ही ज़ोर से जो तूफ़ान आ रही थी और जो पानी भी ज़ोर से बारिश हो रही थी और वो बहुत ही जो खतरनाक बारिश थी, बहुत ही खतरनाक तूफ़ान आधी पानी थी। और अभी भी जो ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಟ್ಟುಸಿರು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ಮರ। खंबा, तुम खड़े थे इसीलिए मैं कुछ संभल गया। हाँ, तुमने मुझे ऊपर का ऊपर झेल लिया, वह अच्छा हुआ। चाहे तुम खुद काफ़ी जख्मी हो गए, बाद में मेरा गरूर भी झड़ गया और अपने दोस्ती हो गई। देखिए तुम खड़े थे, देखिए तुम खड़े थे, इसने जो बिजली की खंभा पेड़ के ऊपर गिरने के बाद भी पेड़ जैसे ही खड़ा था और इसलिए मैं कुछ संभल गया। ये जो बिजली की खंभा बिल्कुल नीचे ही नहीं गिरता है क्योंकि पेड़ के ऊपर गिरता है और पेड़, इसका मतलब है पेड़ यहाँ बिजली की खंभा को पकड़ के खड़ा हुआ है। ಅಂದರೆ ಬಿಜ್ಲಿ ಲೈಟಿನ ಕಂಬ ಮರದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ, ಆದರೆ ಲೈಟಿನ ಕಂಬಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆದ್ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದೆ, ಮರದ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ? ಮರಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ। ಅವರು ಇಸಿಲಿಯೇ मैं कुछ संभल पाया, ಮರ ಇದ್ದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳಲಿಲ್ಲ, ನನಗೆ ಗ್ರಿಪ್ ಸಿಕ್ಕಾಗಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। हाँ, तुमने मुझे ऊपर का ऊपर झेल लिया था, इसका मतलब क्या है? ऊपर का ऊपर झेल लिया था मतलब ನೀನು ನನ್ನನ್ನು ಸಹಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಅಂದರೆ ನಾನು ಇಷ್ಟು ಭಾರ ಇದ್ದು ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಬಿದ್ದರೂ ಸಹಿತ ತುಮ್ ಮುಜೆ झेल लिया ಅಂದರೆ ನನ್ನನ್ನು ಸಹಿಸ್ಕೊಂಡೆ, ಆ ನೋವನ್ನು ತಡ್ಕೊಂಡೆ ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿ। वह अच्छा हुआ, चाहे तुम खुद काफ़ी जख्मी हो गए, ಆದರೆ ನೀನೇ ಇಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು, ತುಮ್ ಹಿ ಖುದ್ ಜಖ್ಮಿ ಹೋ ಗಯಿ ಅಂದರೆ ನಿನಗೆ ಇಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆಯಿತು, ನಿನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪೆಟ್ಟಾಯಿತು, ಆದರೂ ಸಹಿತ ನನ್ನನ್ನು ಕೆಳಗೆ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ ನೀನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। बाद में मेरा गरूर भी झड़ गया, इसका मतलब क्या है? मेरा गरूर भी झड़ गया का मतलब यहाँ मेरा जो अभिमान है, मेरा जो गर्व है वो भी मुझसे दूर हो गया। ಅಂದರೆ ನಾನೇನು ಡಿಗ್ನಿಟಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಅಥವಾ ನಾನು ಒಂದು ಏನು ಸೊಕ್ಕು ಅನ್ನೋದಿತ್ತು, ಅಹಂಕಾರ ಅನ್ನೋದಿತ್ತು, ಅದು ನನ್ನಿಂದ ದೂರ ಹೋಯಿತು। ಇವರು ಮರದ ಮೇಲೆ ನಾನು ಬಿದ್ರೂ ಸಹಿತ, ಮರಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ಇಲ್ಲಿ ನೋವಾದ್ರೂ ಸಹಿತ ನನ್ನನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ। ಇಂಥವ್ರಿಗೆ ನಾನು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಬೇಕು, ನಾನು ಫ್ರೆಂಡ್ ಆಗಬೇಕು, ಫ್ರೆಂಡ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಸೊಕ್ಕು ಮುರಿತು, ನಾನು ನೀನು ತುಂಬ ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। पेड़, हवा आज भी बहुत है। देखिए पेड़ क्या बोलता है यहाँ, आज हवा बहुत है, तो सर्दी की नहीं, सर्दी की ही रात है, विंटर सीज़न की जो रात है आज तेज है। ಇವತ್ತು ಸಹಿತ ಗಾಳಿ ಇವತ್ತು ಜೋರಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। दोनों चुप, हवा की आवाज़, कुत्ते का भौंकना, पोस्टर पर बनी नाचने वाली औरत टेढ़ी हो जाती है, उसके घुंघरू बजते हैं, वह फिर पहले की तरह स्थिर हो जाती हैं। लेटर बॉक्स किसी दोहे का एक चरण गुनगुनाता है और रुक जाता है। दोनों चुप, अब क्या हो जाते हैं? ये दोनों अब बातें करते रहते हैं ना, बिजली की खंभा और यहाँ जो पेड़, इन दोनों के बीच में जो क्या क्या यहाँ संवाद होती हैं, बातचीत होते हैं, इसके बारे में यहाँ बोले है ना। ये दोनों बाद में चुप हो जाते हैं और कुत्ते के दूर से यहाँ कुत्ता भौंकते हैं ना, उनके कुत्ते के जो भौंकने का या जो बार्किंग आवाज़ सुनाई देती है पोस्टर पर,
जो पोस्टर पर नाचने वाली भंगिमा में ये जो औरत खड़ी होती है ना, वो एक स्टेप करती है, घुंघरू की आवाज़ अपनी जो टेढ़ी हो जाती है ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರಾಸಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ, उसके घुंघरू बजती है और फिर पहले की तरह स्थिर हो जाती है. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಟೆಪ್ ಹಾಕ್ತಾಳೆ, ಅವಳು ಕಾಲು ಗೆಜ್ಜೆ ಕೈ ಬಳೆಗಳದ್ದು ಸೌಂಡ್ ಆಗುತ್ತೆ. फिर वो पहले तरह ही होती है. लेटर बॉक्स दोहे का एक चरण गुनगुनाता है और रुक जाता है. देखिए अब किसकी जो एंट्री होती है यहाँ, लेटर बॉक्स की. लेटर बॉक्स कुछ दोहे के, दोहे का मतलब क्या है, दो पंक्तियाँ वाले एक पद्य, ಎರಡು ಲೈನ್ಗಳು ಎರಡು ಸಾಲುಗಳು ಇರೋಂತಹ ಒಂದು ಪೋಯಮನ್ನು ಹಾಡು ಹೇಳಿ ಗುನ್ಗುನಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಇವಾಗ ಲೆಟರ್ ಬಾಕ್ಸ್ ಎಂಟ್ರಿ आಗುತ್ತೆ. जो लेटर बॉक्स और जो कौवे के कौवा क्या क्या बात करते हैं, लड़की कैसे आती है, आदमी कैसे आता है, इसके बारे में हम अगले क्लास में सीखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.